गिरीश झेंडे. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. मी गिरीश झेंडे. 2 दिवस, ओ माय गॉड, दिनांक 20 तारीख सकाळी 8:15 आलेलो. 8:15चा गिरीश आणि इथे 6 वाजताचा गिरीश, जमीन आसमानचा फरक झालेला आहे. काल मी फक्त, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, मी फक्त 1 तास झोपलोय. ते पण झोप, माझं शरीर थकलं, मन थकलं, एवढा विचार करायला लागलोय की माझ्यामध्ये काय असलेल्या चांगल्या बाबी होतं. पहिला प्रश्न होता आपला, मी जवळजवळ माझ्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टी 100च्या वर लिहिलेल्या आहेत. म्हणजे एवढा विचार करायला लागला की माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काय पॉझिटिव्ह आहे, माझ्याकडे काय निगेटिव्ह आहे गोष्टी आहेत. आणि होमवर्क मध्ये आपलं ध्येय काय, इथे आल्यावर कळालं मला. स्वप्न वेगळी असतात, ध्येय वेगळी असतात. मी आजपर्यंत हे समजत होतो की जी स्वप्न आहे ती स्वप्न बघायची, स्वप्न पूर्ण करायची. पण स्वप्न आणि ध्येयामधलं काय फरक आहे तो मला या कार्यशाळेत आलं कळलं. ते बोलतात ना की ज्यांना स्वप्न बघायला आवडतात ना त्यांना रात्रही कमी पडतात झोपायला. ज्यांना स्वप्न बघायला आवडतात ना त्यांना रात्रही कमी पडतात. आणि ज्यांना ध्येय पूर्ण करायला आवडतात ना त्यांना दिवसही कमी पडतात. यश विवेकची कार्यशाळा जर मला म्हटलं तर मला शब्द कमी पडतील. मी भविष्यामध्ये यश विवेक या कार्यशाळेत पुस्तक लिहिणार आहे. मी त्या पुस्तकाचं प्रकाशन सरांच्या हस्तेच करणार आहे. कारण लाईफमध्ये मी जे घडलो या 4 वर्षामध्ये, सरांचं कधी कार्यशाळा मी अटेंड केली नाही, पण सरांची जी सीडी घेतली त्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी इम्प्लिमेंट करत राहिलो आणि त्याप्रमाणे माझी प्रगती केली आहे. मी फार शून्यापासून सुरुवात केलेली आहे. तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. म्हणजे ते त्यांनी गव्हर्नमेंट जॉब सोडून कशा प्रकारे चाकोरी सोडली आणि ते त्यांच्या लाईफमध्ये कसे सक्सेस झाले. आणि मलाही उद्या ही माझी चाकोरी सोडायची आहे. आणि मला जे पॅशन आहे, मला जी गोष्ट आवडते, ज्या गोष्टी मी माझ्या 100 काय मी 200% देऊ शकतो, ती गोष्ट मला द्यायची आहे. आणि ज्या बोलतात ना की बाबासाहेबांनी या भारताला संविधान दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य दिलं, जिजाईबाईंनी शिवाजी महाराजांचा आदर्श दिला, अब्दुल कलामांनी या देशाला आपल्याला प्रेम काय आहे, मिसाईल मॅन दिलं. माझा एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना, मला स्वतः आहे, मी या समाजाला काय देणार? या समाजात माझा जन्म झाला आहे, त्या समाजाचं मी ऋणी आहे. म्हणजे या समाजाला काहीतरी द्यावं लागणार आहे. तसं तुम्ही मला जे दिलेलं आहे, मी या परिस्थितीतून जे काय सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, मी हजारो मुलांपर्यंत ते पोहोचवायचं मी काम करणार आहे. आणि एक की माझे सरांनी जसं सांगितलं की ध्येय बघा, तसेच मी माझी ध्येय बघितलेले आहेत आणि लवकरात लवकर ती पूर्ण करणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की मी ती लवकरात लवकर पूर्ण करणार. आणि जसं सांगितलं यश विवेकवर पुस्तक लिहिणार आहे, तर स्वतःला घडवूया. मी आत्ता व्हिज्युअलाइज केलं फक्त ते नाव तुम्ही पुस्तकाचं, स्वतःला घडवूया या नावावरचं पुढच्या वर्षी 31 डिसेंबर 2015 रोजी सरांच्या हस्ते मी, आणि त्यावेळी तुम्ही सगळेजण स्वतः राहणार उपस्थित, मी सगळ्यांना बोलवणार आहे. त्या दिवशी माझं पुस्तक प्रकाशित होणार आहे. म्हणजे झालेलं आहे, मी व्हिज्युअलाइज केलेलं आहे. 2 दिवसात काय शिकलो थोडं सांगतो. फक्त बदल. कारण 20 तारखेच्या अगोदर 8:15 पासूनच्या अगोदर मी काय होतो आणि आता काय करायचं आहे, ह्या 2 दिवसामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला बदल करायचा आहे. काही लोकांची टेंडन्सी असते माझ्याने बदलच करायचा नाही, मी जसा आहे ना तसाच आहे. किती परिस्थिती बदलते, पण माणसाने स्वतःला बदललं पाहिजे. म्हणजे बदल आवश्यक आहे. बदल झाला, परिवर्तन झालं तरच तुम्ही पुढे जाऊ शकतो. तर सारखं बदल तर माझ्या स्टाईलने मी 2 गोष्टी सांगतो. हारणारे नेहमीच हारत नसतात, जिंकणारे नेहमीच जिंकत नसतात. हारणारे नेहमीच हारत नसतात आणि जिंकणारे नेहमीच जिंकत नसतात. जिंकणारे कधी कधी असे आपटतात की पुन्हा वरती उडू शकत नाही, आणि हारणारे कधी कधी असे उडतात की पुन्हा जमिनीवर पायही ठेवू शकत नाही. मित्रांनो, वेळ बदलते, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण हे आयुष्य कुणासाठी थांबत नाही. बदल हेच आपलं खरं आयुष्य आहे, हे बऱ्याच जणांना शेवटपर्यंत कळतच नाही.
सांगायचं तात्पर्य एवढंच की बदल करायचा आहे. ह्या 2 दिवसात जे काही शिकलो आहे ते उद्यापासून काय आजपासून माझ्यामध्ये मी ते इम्प्लिमेंट करणार आहे. आणि मी माझ्यामध्ये असा आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे ना की सरांना त्याची मग तुम्हाला सगळ्यांना मी त्याबद्दल सांगणारच आहे. आणि 3 वर्षाचा प्लॅनिंग असा करेल की सरांनी सांगितलं 3 वर्षात गिरीश तुला कुठच्या कुठे जायचं आहे. आणि नक्कीच गिरीश झेंडे नाव तुम्ही नक्कीच 3 वर्षाने फार मोठं झालेलं ऐकणार आहे. आणि मी यशस्वी होणारच.